हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज बनवायचा होता गाजराचा हलवा आणि त्या दिवशी पावभाजी बनवायसाठी गाजर आणलेले होते. तर त्यातली 3च गाजरं शिल्लक राहिलेले, तर त्याचा हलवा बनवायचा म्हणलं. असे तर काय खाऊ वाटत नाहीत, कारण ह्याची चव म्हणजे गोड लागत नाहीत असे गाजर, त्याच्यामुळं त्याचा हलवा बनवायचा होता. आणि त्याच्यासोबतच मसाले भातसुद्धा बनवून ठेवला होता. आणि सकाळचं थोडंसं वाटीमध्ये कारलं शिल्लक आहे आणि मटकीच्या डाळीची पातळ भाजी बनवली आहे थोडीशीच. आता मसाले भात आहे म्हणल्यानंतर भाजी काही जास्त लागत नाही. आणि आज मी व्हिडिओला संध्याकाळी सुरुवात केली आहे. तर इथं मी गाजराचा हलवा बनवायसाठी मी नॉनस्टिकची कढई घेतली. आता दुसऱ्या कढईमध्ये बनवायचं म्हटलं तर सगळं गाजर त्याला चिकटून बसेल, कारण कढई थोडीशी म्हणजे खराब झाली आहे. त्याच्यामुळं खराब म्हणजे जाड पण आहे, पण त्या कढईमध्ये कसं काय चिकटते काय माहीत, अशी मऊ नाही आतल्या साईडनं, त्याच्यामुळं त्या कढईमध्ये चिकटते. म्हणून मग ह्या कढईमध्ये मी बनवायला घेतला. अगोदर मी आहे असंच गाजर खिसून भाजून घेतले, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तूप टाकून भाजून घेतलं आणि आता साखर टाकते. आता थोडीशी साखर विरघळली की मग नंतर त्याच्यामध्ये दूध टाकणार आहे मी. आता ड्रायफ्रूट वगैरे काय मी टाकणार नव्हते. बदाम आहेत, फक्त काजू नव्हते, पण म्हटलं आता कधी टाकत बसायचं, त्याच्यामुळं मग मी आहे असंच बनवते. तर चला आता डायरेक्ट मी बनवून झाल्यानंतर दाखवते. तर इथे बघू शकता मी त्याच्यामध्ये दूध टाकून घेतलं आणि पूर्ण दूध असं आटू दिलं. जास्त दूध नव्हतं टाकलं मी, कारण दूध पण शिल्लक नव्हतं जास्त, त्याच्यामुळं थोडंसं दूध टाकलं. आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून बनवलं तरी चालतं, कोण कोण पाणी टाकतं, कोण कोण दूध टाकतं. तर मी थोडंसंच दूध टाकलं आणि त्याच्यानंतर आणि ह्यांना यायला पण अजून टाईम होता दुकानातून, तोपर्यंत म्हटलं थोडीशी मालिश करायची डोक्याची. आणि अलीकडनं डोकंच सारखं दुखते, त्याच्यामुळं म्हटलं थोडंसं तेल लावून मालिश करायची. आणि संध्याकाळी डोक्याला मालिश केली की कसं सकाळपर्यंत डोक्यामध्ये तेल असं मुरतं आणि नंतर सकाळी डोकं धुतलं तरी चालतं. त्यानंतर तेल लावून मालिश केली आणि वेणी पण घातली. आणि मला वेणी घातल्याशिवाय जमतच नाही. आणि अशी दिवसभर केस हे मोकळी सोडायचं म्हटलं तरी मला ते अवघडल्यासारखं वाटतं, त्याच्यामुळं माझी दिवसभरसुद्धा घरामध्ये केस अशी वेणीच घातलेली असते. कधीच मी घरामध्ये केस अशी मोकळी सोडत नाही, कारण सवय पण नाही आणि केस अशी मोकळी सोडली की अवघडल्यासारखं वाटतं आणि केस पण त्यात गळतात त्याच्यामुळं. आणि कधी तर बाहेर जातानाच मग सोडते, नाहीतर डोकं वगैरे धुतलं असले तर तेवढंच. तर इथं मी आरसा पुसून घेतला, भांडी वगैरे सगळी घासून ठेवली होती, तर आरसा थोडासा पुसून घेतला. आणि किचनमधली सगळी भांडीसुद्धा मला धुवायची आहेत, पण काय झालं आहे आमची पाईपलाईन ती खराब झालेली, अजून काही दुरुस्तच केली नाही, त्याच्यामुळं पाणी म्हणजे खूप खराब येतं आहे. आणि जी दुसरी जी म्हणजे बोर आहे तर त्याचं पाणी येते, पण वर काही चढत नाही, त्यामुळं पाहिजे असेल तेवढं आम्ही वापरतो त्याचं, म्हणजे स्वच्छ पाणी येतं त्याच्यामुळं. आणि जी सरकारी मोटर आहे तर त्याचं खराब येतं, त्यामुळं मग म्हणलं ज्यावेळेस दुरुस्त करेल त्यावेळेसच सगळी भांडी वगैरे काय राहिलेली असतील तेवढी कपडे धुवायची. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी व्हिडिओला मी सुरुवात केली. सकाळी सकाळी छान अंघोळ केली आणि भाजी रात्रीच आणून ठेवली होती यांनी येताना दुकानातून. तर रात्री काय मला ठेवायला टाईमच भेटला नाही, त्याच्यामुळं मी सकाळी सकाळी तर भाजी म्हटलं नीट करून सगळी ठेवायची फ्रीजमध्ये. आणि हे बघा, दही त्या दिवशी यांनी दुकानामध्ये आणलं होतं खायसाठी आणि ते काय खाल्लंच नाही, त्याच्यामुळं दिवसभर आणि पिशवीमध्ये होतं प्लॅस्टिकच्या, त्यामुळं मग मी संध्याकाळी बांधून ठेवलं. आणि इथं सकाळी सोडून बघितलं तर त्याच्यामधलं पूर्ण पाणी हे झालं होतं, काय म्हणतो आपण, वितळलेलं होतं. तर त्याचं श्रीखंड बनवायचं म्हणलं, तर आता सकाळी सकाळीच म्हणलं आता बनवून घ्यायचं. आणि आज लास्ट संडे आहे तर सुट्टी असते यांना दुकानाला पूर्ण दिवस, तर म्हणलं जेवताना खायला येईल. तर बघा सकाळी सकाळी आणि खूप लेट, म्हणजे आम्ही 10च्या दरम्यान उठलो होतं. आणि महिन्यातला हा एकच दिवस असतो लास्ट संडे, त्या दिवशी म्हणजे दुकानाला पूर्ण दिवस सुट्टी असते, नाहीतर मग कधी अशी सुट्टीच नसते, त्याच्यामुळं मग जास्त वेळ झोपायला आजच टाईम भेटतो, त्यामुळं सगळेजण झोपलो होतो. आणि नंतर मग मी उठून आंघोळ केली, तोपर्यंत म्हटलं भाज्या नीट करून ठेवायच्या फ्रीजमध्ये, नाहीतर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आणलेल्या असतात अगोदरच, नाहीतर मग नंतर लगेच खराब होते नाही काढून ठेवलं की. आणि बाजारामध्ये तर काय भाजीसाठी आपल्या गावाकडच्या सारखं तर काय सुद्धा भेटत नाही इकडं, तर इकडच्या भाज्या वेगळ्या, म्हणजे काय देशी तर भाज्या नसतेतच, सगळ्या सरकारी हे असंच असतं, त्याच्यामुळं चव काही एवढी चांगली लागत नाही. आणि हे तुम्हाला मी टोमॅटो दाखवत होते, तर हे असं जुळलेलं टोमॅटो आहे. तर बघा शिमला मिरची कशी असते तर तसंच सेम आहे, आणि फक्त ह्याचा कलर तेवढा वेगळा आहे, तर जरा वेगळं वाटलं म्हणून तुम्हाला दाखवावं म्हणलं. तर चला ह्या सगळ्या भाज्या मी आता फ्रीजमध्ये ठेवून घेते. तर
तर इथे मी सगळ्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवल्या, मटर सोलून ठेवले तिथंच साईडला, कारण त्याची मला भाजी बनवायची आहे। तर आता पटकन चपात्या बनवून घेते मी। सगळा स्वयंपाक आवरून झालाय माझा आणि आता वाजलेले आहेत दुपारचे 1 वाजलेत, पाठीमागे दिसत असेल। तर कपडे आणि भांडी राहिलेत फक्त, आणि जेवण पण बनवायचं, जेवण करायचं राहिले। तर आता हे गेले दुकानात, थोडंसं काम होतं त्याच्यामुळं, तर आल्यानंतर जेवण करणार आहे। तर चला आता सगळं आवरून घेते आणि नंतर तुमच्यासोबत बोलते। तर श्रीला आणि उर्वीला दोघांना सुद्धा आंघोळ घालायची होती, तोपर्यंत म्हटलं भांडी घासून घ्यायची आणि त्यांना आंघोळ घातली की नंतर कपडे धुवून घ्यायची। आणि आता पाणीसुद्धा संपत आलेलं होतं, मी भांडी घासायला घेतली आणि पाणी बघा थोडंसं कमी झालेलं आहे। तर त्या दोघांसाठी मी बकेटमध्ये म्हणजे भरून ठेवलेलं होतं, तेवढ्यामध्ये त्यांना आंघोळ घातली आणि राहिलेली भांडी मी नंतर मग ज्यावेळेस दुपारच्या नंतर पाणी चालू केलेलं होतं तर त्यावेळेस मी घासून ठेवली। तर चला आता बाकीची जी कामं राहिलेली आहेत तोपर्यंत मी करून घेते झाडून वगैरे। तर इथे बघा उर्वीचं काय चालू आहे। तर बघा मोबाईल घेतलाय आणि कानाला लावून हॅलो हॅलो काहीतरी करत होती आणि मी बघितले की नंतर लगेच लाजल्यासारखं करायची। तर त्यानंतर हे नारळाचं जे कवच आहे, तर त्या दिवशी गणपतीला नारळ फोडला होता, तर नारळ पण मोठा होता आणि फोडल्यानंतर त्याचं हे कवच जे आहे तर असं मोठं आणि छान पण वाटत होतं, म्हणून मी ठेवलं होतं तसंच। म्हटलं त्याचं काहीतरी डेकोरेशन करायचं आणि त्याचे व्हिडिओ मी यूट्यूबवरती बघितले। तर बघू आता ह्याचं काय बनवायला येते, म्हणजे मी डिझाईन भरपूर बघितल्या, पण ह्याला कलर वगैरे द्यायला लागतोय आणि ह्याला जर होल पाडायचं म्हटलं तर त्याला म्हणजे ड्रिल मशीन वगैरे लागते, त्याच्यामुळं होल पाडायचं काय माझ्याच्यानं होणार नाही। त्यामुळं मग म्हटलं दुसरं काहीतरी वेगळं काहीतरी करूया। तर चला ज्यावेळेस मी बनवेन तर त्यावेळेस मी तुम्हाला नक्कीच दाखवेन। तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आहे। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। भेटूया अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर।